धनत्रयोदशी सांगते हेल्थ इज वेल्थ. या दिवशी दक्षिण दिशेस संध्याकाळी यमदीपदानासाठी दिवा लावा, जो आपल्या पितरांना स्वर्गाचा रस्ता दाखवतो. म्हणून आपण आकाशकंदील पण लावतो. हा मातीचा दिवा दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवा किंवा मातीत तुळशी सोडून इतर झाडांच्या मुळाशी पुरा. या गोष्टीने आपल्यास आरोग्य व आपल्या कुटुंबासही सुख समाधान मिळते. या दिवशी औषधी रूप वनस्पतींचे औक्षण व पूजन करा, जसे की तुळस, मंजिरा, पिवळी मोहरी, मसाला पदार्थ, गुळ, मक्याचे तेल, वाळा, दवणा, मरवा, वनस्पती पुंज, गोकर्ण पुढच्या पिढीसाठी मिळाल्यास त्याही घरात लावा. याने औषधी संवर्धन पण होते व औषधांची ओळख जी वेळ प्रसंगी आपल्यास लाभदायक होऊ शकते. या दिवशी संध्याकाळी धन्वंतरी फोटो रूपात लक्ष्मी सहित पूजावे व लाल पिवळी फळे, फुले, सुकामेवा, धनाचे व वही पूजन पण करतात. हीच वही परत लक्ष्मी पूजनाला वापरावी. व धन म्हणजे घरातील दागदागिने, रुपयांच्या नोटा, सर्व नाणी 1 ते 20 रुपयापर्यंत. या दिवशी जे खरेदी कराल ते वाढेल. म्हणून झाडू या दिवशी विकत न घेता तो आदल्या दिवशी विकत घ्या. तसेच स्टील, लोखंडी, प्लॅस्टिक, मातीच्या वस्तू विकत घेऊ नका. तर सोनं, चांदी, तांब्याची भांडी व इतर शुभ वस्तू घ्या, जसे की पायराईट, हकीक, टुर्मालिन असे जेम्स पण विकत घ्या. खडे मिट्याला शकुनही म्हणतात, कारण धन्वंतरी व विष्णुपत्नी लक्ष्मी समुद्रातनं म्हणजे ज्यात मीठ आहे अशा खाऱ्या पाण्यातनं प्रकटली. म्हणून गोडाबरोबर खारट नमकीन वस्तूही महत्वाच्या आहेत.